काय असं होतं की तुम्ही 2 मिनिटात होऊन गेल्यामुळे तुम्ही हार मानता आणि मग तुम्हाला अपराधीपणाची भावना येते, चांगलं वाटत नाही. तर मी तुम्हाला आता सांगणार आहे 5 ते 25 मिनिटं टिकण्याचा फॉर्म्युला. काय होतं की वयोमानाप्रमाणे इरेक्शन कमी होतं, ताठरता कमी होऊन जाते, कडकपणा कमी होतो आणि आलाच तर लवकर पडून जातं. त्यामुळे मग पत्नी पण नाराज, ती चिडचिडपणा करते की काय मला तर काही मजाच नाही आली. तुम्ही तिला पुन्हा जेव्हा डबल केव्हा तरी म्हणता तेव्हा ती म्हणते मला इच्छा नाही. आता तिची इच्छा नाही आहे, तुमची इच्छा होते आणि पुन्हा गॅरंटी नाही की तिला समाधान मिळेल की नाही मिळेल. अशा या व्हिशियस सायकलमध्ये मनुष्य असतो. संबंध खराब होतात, भांडाभांडी होते है ना. मनुष्य मग बाहेर पाहतो काही प्रयत्न करून, त्याच्यामुळे आणखीन प्रॉब्लेम तयार होतात. तर हे सगळे टाळण्याकरता हा व्हिडिओ डिटेलमध्ये शेवटपर्यंत अवश्य पहा. काय होतं की ताठरता तर येते पण लवकर पडून जातं, हा एक प्रॉब्लेम असतो लोकांना. ताठरता येत नसेल तर काही गोळ्या आपण घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये सिल्डनाफिल, टाडालाफिल, वर्धानाफिल आहेत. या गोळ्यांनी डेफिनेटली ताठरता येईल, कारण काही वयोमानानुसार सेक्स हॉर्मोन्स कमी होतात, डायबिटीस होतो. त्यामुळे गोळ्या जर घेतल्या तर लवकर फायदा होतो. म्हणून तुम्ही गोळ्या घ्या. त्या गोळ्यांच्या बरोबरच नंबर 1 गोळ्यांच्या बरोबरच दुसऱ्या ज्या गोळ्या आहेत की ज्यांनी पडत नाही अशा पण गोळ्या घ्या. त्याचे फॉर्म्युले आहेत तयार, ज्याच्यामध्ये डेपॉक्सिटिन, सर्ट्रालिन, फ्लिऑक्सिटिन, एसिटालोप्राम अशा बऱ्याच फॉर्म्युले आहेत. थायरॉइडिन्स आहेत, अल्प्राझोलाम आहेत, बेन्झोडायझेपिन्स अलग अलग प्रकारचे आहेत. तर ते तुम्ही घेऊ शकता. त्या गोळ्या आहेत. नंबर 2 स्टार्ट आणि स्टॉप टेक्निक, म्हणजे पॉईंट ऑफ नो रिटर्न आहे. त्याच्या आधीच थांबवा, बाहेर काढा, थांबा, विचार डोक्यामध्ये आणा, टेन्शनचे इकडले तिकडले विचार आणा, गप्पा करा, मग पुन्हा चालू करा. स्टार्ट आणि स्टॉप टेक्निक नंबर 2. नंबर 3 स्क्वीज टेक्निक. स्क्वीज टेक्निकमध्ये काय करायचं आहे की पॉईंट ऑफ नो रिटर्न आहे, म्हणजे पडायला लागेल, पडेल त्याच्या खूप अगोदर जेव्हा त्याची इंटिमेशन मिळते त्याला म्हणतात पॉईंट ऑफ नो रिटर्न. तर जेव्हा इंटिमेशन मिळेल की आता याच्यानंतर जर आपण फ्रिक्शन केलं, घासलं तर लवकर पडून जाईल, त्याच्या खूप अगोदर थांबून द्यायचं, बाहेर काढायचं. आणि हे समोर आहे ग्लान्स पेनिस, सुपारीसारखा भाग, त्याच्या पाठीमागे आहे गड्डा, त्या गड्ड्याच्या खाली हात ठेवायचा, हे बोट ठेवायचं, वरती 2 बोटं ठेवायचे, जोरात दाबायचं, म्हणजे ते ढिलं होऊन जाईल. ढिलं झाल्यानंतर पडणार नाही. ढिलं झाल्यानंतर मग पुन्हा खेळायचं, फोरप्ले करायचा, पुन्हा ताठरता येईल, पुन्हा संभोग करा. असं वाटलं पडून जाईल, बाहेर काढा, दाबा, ढिलं करा, पुन्हा खेळा, पुन्हा ताठरता येईल, पुन्हा संभोग करा. असं वाटलं पडत आहे, पुन्हा बाहेर काढा, दाबा. त्या गोष्टींमुळे खूप फायदा होतो. स्क्वीज टेक्निक आहे. तर पहिलं आहे औषध, नंबर 2 आहे स्टार्ट अँड स्टॉप टेक्निक, तिसरं मी म्हटलं की स्क्वीज टेक्निक. नंबर 4 कीगल एक्झरसाइज. कीगल एक्झरसाइजमध्ये पेल्विक मसल्स टाईट करायचे एक्झरसाइज आहेत. आणि त्याच्यामध्ये मी सोपी करायला जी सांगतो मी ती की बसायचं खुर्चीवर, लघवी जागा आतमध्ये ओढायची, संडाची जागा आतमध्ये ओढायची, 10 आकडे मोजायचे, सोडून द्यायचं, मग पुन्हा 10 आकडे मोजायचे, पुन्हा सोडून द्यायचं. असं 30 वेळा करायचं, सकाळी, दुपारी, संध्याकाळी. म्हणून फॉर्म्युला आहे 10, 30 आणि 3चा फॉर्म्युला आहे. तर हे करा कीगल्स एक्सरसाइज. आणि लास्ट लोकल स्प्रे. काय की आता लोकल स्प्रे उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये लायडोकेन, प्रायलोकेन सारखे पॉवरफुल औषध आहेत. तो स्प्रे आहे, मलम आहे, त्याचं लावलेत तर लिंग सून होऊन जातं, सेन्सेशन राहत नाही आणि लवकर पडत नाही. तर 10 मिनटं अगोदर तो स्प्रे मारायचा आहे, म्हणजे लवकर पडणार नाही. तर ह्या जर आपण गोष्टी केल्या तर डेफिनेटली आपण 15-25 मिनटं चालू शकतो. आणि जर पडू दिलं नाही, इजॅक्युलेशन होऊ दिलं नाही, त्याच्या आधी काढलं, दाबलं, गोळ्या घेतल्या तर पूर्ण वीकेंड एन्जॉय करता येऊ शकतो अनेक वेळा. नवी लक्षात ठेवा, फोरप्ले करायचा 10 ते 15 मिनटं, इन्सर्शन करायचं आहे 5 ते 10 मिनटं, आउटप्ले नंतर करायचा आहे पुन्हा 10 ते 15 मिनटं. असं जरा पूर्ण संभोग झाला तर स्त्रीलाही समाधान मिळेल, तिलाही पुन्हा इच्छा होईल, तिचाही इंटरेस्ट कायम राहील आणि आपलं लैंगिक जीवन चांगलं होऊ शकेल. व्हिडिओ आपल्याला आवडला जरूर लोकांना शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.